जय सोमजाई माता प्रसन्न 11 संघाचे संघ मालक जगदीशजी दिसले आणि मनोज शेठ भोईर यांना विनंती असेल कोणत्या संघाचा श्रवण 11 संघाचे संघ मालक विकी देशमुख ऋषिकेश बालिवडे माफी असावी ऋषिकेश बालिवडे कुठे असतील त्यांनी समोर यायचंय मंचावर यायचंय आपला सन्मान केला जाईल इथे ना आहेत मनोज दादा आहे ना मिलिंदजी पिंगले चला सामन्याला सुरुवात करा 4 ओव्हरचा सामना असेल नॉकआउटचे सर्व सामने 3 सामने 4 षटकांचे सामने पहिला चेंडू फेकण्यास सज्ज असेल अरविंद बांगर आणि सामना करेल सुनील दरवडा आणि त्याच्या समेत नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल सुनील गावंडा अगदी चांगली फलंदाजी ह्या संघाची एवन जोडी आहे नाव एकच आहे आडनाव वेगळं आहे परंतु कार्य मात्र सेम ऑलराऊंडरची भूमिका इथे पार पडतात प्रथमतःच पहिला चेंडू फेकत असताना अरविंद इथे मात्र पंकज कदम साठी साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे पंकज कदम पहिला चेंडू खराब फेकला पंचांनी व्हाईटची घोषणा केली आणि इथे मात्र व्हाईटच्या घोषणेने श्री गणेशा झालाय धाव संख्येचा आणि दुसरा चेंडू इथे मात्र विचार करावा लागेल अरविंद या गोलंदाजाला कारण समोर फलंदाज कोण आहे सुनील दरवडा इनफॉर्म बॅट्समन आहे ह्या चालू वर्षामध्ये या सीझन मध्ये खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते अनिकेत सावंत छोटा पॅकेट बडा धमाका कुठे असेल त्याने स्टेज समोर यायचंय षटकार पुनशा व्हाईटची घोषणा होते एक चेंडू 8 धावा इथे मात्र अरविंदला मात्र जखून ठेवलंय आणि व्हाईट पाडण्यास भाग पाडला इथे पुन्हा स्टेप आउट केलाय चेंडूला ओळखलं आणि पुनशा एक मोठा फटका पाहायला मिळतोय सुनील दरवडा याच्या फलीतून तिसरा चेंडू हाताळणार समोर सुनील दरवडा अगदी इन्फॉर्म बॅट्समन आता मात्र सलगचा तिसरा चेंडू हॅट्रिक येते सुनील दरवड्याच्या फलीतून अगदी समोरचे चेंडू आणि उडून दिलेत समोरच्या तिन्ही चेंडूला एकच दिशेने चेंडू जातोय इथे मात्र खूप खराब गोलंदाजी होते अरविंद या गोलंदाजीच्या माध्यमातून
20 धावा झाल्या. 3 चेंडू 20 धावा. आता मात्र मयुरी विलन संघाच्या संघाला ऐकायला टेन्शन आला असेल. एक हार्ड हिटर फलंदाज सुनील दरोडा ह्या वर्षाच्या हंगामात कमालीची कामगिरी करतोय. आता मात्र स्वतः प्लेन मिस होतोय. विकेट मात्र बहाल करतोय अरविंदला. पुढ्यातले चेंडू होते, खराब चेंडू होते आणि त्याच्यावरती प्रहार चढवण्यास कुठेही चुकी केली नाही सुनील दरोडा या फलंदाजाने. आणि सुनीलची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीवरती आकाश आपल्याला पाहायला मिळेल. आकाश देखील चांगल्या रीतीने फलंदाजी करतोय. अगदी आउट फॉर्म चाललाय, परंतु फटके मात्र त्याचे पाहण्यासारखे असतात. आता ते फटके येतील का? आता मात्र चेंडू पडताक्षणी काहीसा खालच्या दिशेने जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. सुनील दरोडा याने षटकार हॅट्रिक पहिल्याच षटकात पाहायला मिळाली आपल्याला आणि तो षटक चालू आहे. अजूनही 2 चेंडू या षटकातील उर्वरित, माफी असो 1 चेंडू आहे. आता मात्र थोडासा शफल झाला होता, पंचांनी पाहिलं. लेग साईडचा एसटी मात्र पंचांच्या निदर्शनात आली आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आकाश मात्र सलगचे 2 निर्धाव चेंडू खेळतोय. आता मात्र स्ट्राईकला पाहायला मिळेल सुनील गावंडा. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येईल? मयुरी इलेव्हन संघाकडून. तर ती जाऊया डीजे मास्टरकडे. रसाल आता मात्र कमबॅक करून द्यावा लागेल मयुरी इलेव्हन संघाला. गावातीलच संघ मालक आहे, गावातला संघ आहे आणि वारंवार चांगली गोलंदाजी करत असतो. अनुभवाचा फायदा करून देत असतो संघासाठी आणि जो फायदा करून देईल का आता येणाऱ्या ह्या 6 चेंडू मध्ये. आता मात्र आखो टप्प्याचा चेंडू काहीसा बाहेरच्या दिशेने पंच आमच्याकडे वळतील आणि व्हाईटची घोषणा इथे मात्र झाली. व्हाईटच्या घोषणेने 1 धाव, फुकटची धाव या धावफलकावरती वाढली जाईल. या फुकटच्या धावेने धावफलक 21 या अंकावरती पाहायला मिळेल. पुन्हा आखोटचा चेंडू, पुन्हा 30 दिशा, खराब दिशा, खराब दशा. इथे मात्र गोलंदाज गणेश सर्व दारमदार ह्या गोलंदाजाच्या खांद्यावरती आहे. अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे आहे आणि गोलंदाजी देखील चांगल्या रीतीने करतो आणि तशीच काही गोलंदाजी करून संघाला मात्र कमबॅक करून द्यावा लागेल. आता मात्र ह्या चेंडूवरती मिळेल 1 धाव. पहिला चेंडू
सुनील गावंडला फेस करत असताना एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करून दिली. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सलगच्या 3 षटकार खात असताना कुठेतरी चांगला कमबॅक पाहायला मिळाला. अरविंदच्या माध्यमातून 2 चेंडू निर्धाव घेतले, 1 चेंडूवरती विकेटची कमाई करून दिली आणि 20 धावा मात्र खर्च केल्या अरविंद या गोलंदाजाने. सलगच्या 4था चेंडू देखील निर्धाव झालाय आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गणेश रसाल या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र यॉर्करचा चेंडू खणून काढलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, स्वतः अरविंद आहे आणि तिथे मात्र अरविंदने कुठलीही चुकी केली नाही. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. 1 धावेच्या मदतीने धापल पुढे सरसावलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 या अंकावरती 4 चेंडू झाले. बॉल झाले, 3 बॉल झाले. 4 बॉल झाले. 4 पहिले 2 वाईड होते, नंतर सुनीलने 1 सिंगल घेतली, त्यानंतर 2 निर्धाव आणि 1 पुन्हा सिंगल. 4 चेंडू आणि 4 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. 5वा चेंडू हाताळण्यास सज्ज असा सुनील मात्र अंधेधुंद फटका खेळतोय. चेंडूला कुठेही पाहत नाही आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात मध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाले. या निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक स्थिर 24 अंकावरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 20 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि जेव्हा गणेश रसाळ या गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला तेव्हाच मी सांगून दिलं होतं हा गोलंदाज चांगला आहे आणि हा कमबॅक करून देऊ शकतो मयुरी इलेव्हन या संघाला, कारण क्षमता आहे त्याच्यामध्ये. टप्पा त्याच्याकडे, लाईन लेन चांगली आहे आणि ती लाईन लेनचा चांगला वापर करून इथे मात्र संघाला मात्र कमबॅक करून दिलाय. आणि 3रं षटक हाताळण्यासाठी आता कोणत्या गोलंदाजाला पाचारण करावा लागेल याचा मात्र विचार करावा लागेल कर्णधाराला. गोलंदाजी मार्कवरती आविष्कार हा गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला धुत्रे संघाकडून. संघाने मात्र विश्वास दाखवला, चांगला गोलंदाज आहे. थोडीशी दिशा भरकटली होती पहिल्या दिवसात, परंतु वारंवार संधी दिली जाते. एक नौका खेळाडू आहे, उभरता आहे आणि त्याला संधी देण्याची गरज कुठेतरी आहे असं मात्र कर्णधाराला वाटतंय आणि तिथे मात्र संधी दिली जाते आविष्कार या गोलंदाजाला. वेग भरपूर आहे परंतु टप्पा हा सुधारावा लागेल आविष्कार या गोलंदाजाला. वेगावरती स्वार होतो हा गोलंदाज, परंतु लाईन आणि लेंथ आणि टप्पा याच्यामध्ये सुधार करावा लागेल. चांगली गोलंदाजी आहे, त्याचा उपयोग मात्र करून द्यावा लागेल मयुरी इलेव्हन या संघाला. 3रं षटक हाताळण्यासाठी आविष्कारचं पाचारण केलं जातंय आणि समोर फलंदाज आहे आकाश. पुन्हा आखू टप्प्याचा चेंडू, आता मात्र खराब चेंडू. पंचांची घोषणा, या खराब चेंडूच्या सांगत्याने पुन्हा 2 खराब चेंडू फेकलेत आणि 26 धावांवरती नेऊन ठेवलाय संघाचा धावफलक स्वर्गीय माधू सावंत इलेव्हन या संघाचा.
आता मात्र समोरचा चेंडू होता कार्तिकच्या साह्याने ढकलून दिलाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि चेंडू पकडण्यास कुठेतरी चुकी केली आणि तिथे मात्र दुसरी धाव घेण्यास कुठेही कमी पडला नाही. स्वर्गीय महादेव इलेव्हन्स संघाचे हे दोन फलंदाज चांगली रनिंग पाहायला मिळते. खेळपट्टीवरती चांगल्या रीतीने धावत आहेत. संघाला ज्या धावेची गरज आहे ती मात्र जमवून देण्याचा प्रयत्न चालू आहे. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू फलंदाजाची स्टान्स ओळखला आणि ते मात्र आविष्कारने मात्र चांगला आविष्कारी गोलंदाजी केलतोय. चांगला चेंडू फेकला जातो आविष्कारच्या माध्यमातून. कुठेतरी चुकातून विश्व घडवायचं असतं ते घडवण्याचं काम मात्र इथे आविष्कार करतोय. ज्याकडे माणसाच्या हातातून चुका होतील तेव्हा सुधारणा होते. आता इथे मात्र चुक्या घडली होती. आकाश या फलंदाजाच्या माध्यमातून आखूड टप्प्याचा चेंडू होता. अंधेधुंद फटकं खेळत होता. आता मात्र ओळखलं वारंवार आखूड टप्प्याची गोलंदाजी होते आणि त्याच्यावरती मात्र जागेवर थांबूनच चांगला फटका लेग साईडच्या दिशेने खेळला आणि 6 धावा मात्र संघासाठी जमून दिला. वैयक्तिक देखील 6 धावा कमवल्या. आकाश या फलंदाजाने वारंवार चेंडू निर्धाव 4 खेळला होता. त्यानंतर दुहेरी धाव घेतली. पूर्णशः निर्धाव चेंडू खेळला. आता मात्र 6 धावाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आकाश या फलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक करावी लागेल. तिसरे षटक आहे. सेकंड चेंडूचे पुरवायचंय. जुना चेंडू पुरवायचंय. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला 34 अंकावरती. आता मात्र आविष्कारला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या संघात पाहायला गेलात तर एकीकडे काका आणि पुतण्या एकच संघात खेळतायत. काकाने तर चांगली गोलंदाजी केली. काकाच्या पावलांच्या पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करावी लागेल मयुरी इलेव्हन्स संघाला. संघाचा गोलंदाज आविष्कार याला कुठेतरी अनुभव शिकून घ्यायला लागेल. आता मात्र मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्यायचंय. चौथा चेंडू हातलत असताना पुन्हा व्हाईटची फेकी झाली आविष्कारच्या माध्यमातून. आता मात्र हेलिकॉप्टर चेंडू उडवलाय. एक टप्प्याकर चेंडू जाईल सीमा पलीकडे. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत रामदेव बाबा पतंजली चौकार डीजे. सलगचे तिसरा दिवस आहे. चांगली कामगिरी करतोय. आता पुन्हा यॉर्कर उडवायचा होता. हेलिकॉप्टर फिरवला देखील परंतु हाफ चान्स हेलिकॉप्टर होता. इथे मात्र सिंगलच धाव मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 40 या अंकावरती. तिसऱ्या षटकातील अजूनही एक उर्वरित चेंडू आणि या उर्वरित चेंडूवरती सुनील गावंडा काय करू शकतो पाहायला लागेल. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. प्रहार चढवायचा होता. बॅटची खालची कडा घेतली. लेग स्लिप मध्ये चेंडू विसावला. कुठलीही चुकी नाही. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली 41 वरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सुनील दरोडा बाद झाल्यानंतर श्री गणेश इलेव्हनचा संघ मालक आणि स्वर्गीय मंगेश दादा इलेव्हन संघाचा संघ नायक कुठे असेल तर स्टेज समोर यायचंय.
आता मात्र उडून दिला चेंडू, क्षेत्ररक्षक खाली, अरविंद बांगर. गोलंदाजीमध्ये चुकी झाली, क्षेत्ररक्षकांना चुकी होणार नाही असं दाखवून देतोय अरविंद मात्र, आणि इथे सहजरित्या झेल पकडतोय. अवघड झेल होता, सोपं केलं आणि माघारी परतावा लागेल सुनील गावंडा या फलंदाजाला, आणि सुनील गावंडाची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीवरती अजित. अरे मंगेश म्हणतो. निलेशच्या विरोधात जर 3 चौकाराच्या सलगची चौकारा ट्रिक जर येते तर सन्माननीय कुंडलिक उघडे आता शर्ट घालून येत, पण ते कुंडलिक उघडे यांचं आडनाव आहे. त्याच्या निलेशच्या विरुद्ध जर चौकारा ट्रिक येते तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल कोणत्याही फलंदाजाला. फलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय संदेश, उजव्या हाताचा फलंदाज. आता मात्र काहीतरी कामगिरी चांगली करावी लागेल या फलंदाजाला, वारंवार विकेटचं पतन होत आहे. स्वर्गीय माधू सावंत 11 संघाचं काय चांगली गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळाली सुरुवातीच्या षटकामध्ये सुनील दरोडा याच्या माध्यमातून. आता मात्र आल्या आल्या चेंडूला उडून दिलाय, खडे खडे फटका खेळला होता. संदेश हा फलंदाज. डीजे
मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो हा शरद तो देखील 7 स्टार संघात आहे आणि कामगिरी देखील त्याची उत्तम राहिली आजच्या दिवसात. चला 7 स्टार संघाचा संघनायक आणि श्रवणी लोन संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. चला 7 स्टार प्रथमेश जाधव. अपेक्षा होती अजय सर आल्या आल्या बोलले होते मंगेश खेडेकर नाही तर प्रथमेश जाधव यांच्याकडून 50 पाहायला मिळेल, परंतु ओमकारने मात्र कमालीची कामगिरी केली. या दोघांना मात्र मागे ठेवून स्वतः मात्र विकेट कंप्लीट केली. एक चेंडू 3 धावा 50 साठी लागत असताना तिथे मात्र असा प्रहार केला, चेंडू लेग साईडच्या दिशेने 6 धावांसाठी धाडला. अशी कामगिरी पाहिजे, विश्वास दाखवायला पाहिजे. 300 पॉइंटचा हा फलंदाज. आता मात्र चेंडू खाली राहतोय. सुनील गावंडा इन फॉर्म बॉलर. इथे मात्र माघारी परतावा लागेल निलेश ह्या फलंदाजाला. फन चढलाय सुनील गावंडा. स्वर्गीय माधू सावंत 11 संघाचा हा गोलंदाज अगदी प्रहार करतोय, समोरच्या फलंदाजांवरती आघात करतोय, तिखट मारा करतोय. इथे मात्र सफल झाला होता आणि पंचांकडे मात्र दाद मागली जाते. कुठेतरी प्लॅनिंग मध्ये चुकी झाली. आता मात्र ज्या चेंडूची वाट बघत होता फलंदाज निलेश रसाळ तो चेंडू मात्र आला. पहिला चेंडू देखील तसाच होता, परंतु काहीसा खालच्या दिशेने गेला आणि चकवला फलंदाज निलेश या फलंदाजाला. डीजे मिळतात. आजच्या दिवसात मात्र प्रभावी केलं या गोलंदाजाने आणि त्याच्या समेत एक असा गोलंदाज आहे 7 स्टार 11 संघाचा गोलंदाज ज्याने सलग 6 चेंडू 6 विकेटची कमाई केली. पहिल्या सामन्यात 2 विकेटची कमाई केली आणि तिसऱ्या सामन्यात देखील त्याने विकेट मिळवलेत. म्हणजे मला वाटतं तो 9 विकेट वरती जाऊन पोहोचलाय. तो गोलंदाज आजच्या या दिवसामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते. खर तर हा नाव गुलदस्त्यात ठेवलाच पाहिजे होता, सांगायला नव्हता पाहिजे होता, परंतु समोरच दिसला तो गोलंदाज आणि मला काय राहूला नाही आणि सांगून टाकलं. आणि आमच्या डाव्या बाजूला स्कोररच्या भूमिकेत जे भूमिका पार पाडली त्याबद्दल त्यांना आयोजकांकडून 1500 रुपयाचा पॅकेज येणार आहे असं ओढती ओढती खबर आली आमच्याकडे. ती सत्य आहे की खोटी आहे ते सांगता येणार नाही.
निशांत कदम खुश आहे आता हल्ली तो. आता मात्र समोरचा चेंडू निलेश रासार घनगती प्रहार चेंडू गेलाय सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटकार डीजे. पलक 16 या अंकावरती डीजे. जोपर्यंत ही जोडी मैदानात आहे तोपर्यंत कुठली गोष्ट अशक्य नाही, शक्य करून दाखवतील अशी जोडी अरविंद आणि निलेश. अरविंद मात्र अजूनही 10 चेंडू झालेत ह्या पारीतले, पण अरविंदच्या वाट्याला मात्र अजून काहीच नाही. जेव्हा अरविंदच्या वाट्याला चेंडू येतील तेव्हा मात्र अरविंद आपली बाजू सिद्ध करेल, आपली ताकद दाखवून देईल. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून या षटकातील. 3 चेंडू संपुष्टात आलेत. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता, उडवायचा होता, परंतु कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकलून दिलंय आणि इथे मात्र लक्ष सुद्धा साथ देते मैरीन संघाला. क्षेत्ररक्षकाला चकवत मात्र चेंडू निघून गेला 4 धावांसाठी आणि 4 धावांच्या मदतीने धावफलक 21 अंकावरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता, गती होती आणि गतीवरती मात्र चेंडूला फक्त दिशा दाखवले. तिथे मात्र बालबाल बचावला जातो निलेश हा फलंदाज आणि या चेंडूवरती धावा मिळतील 2च्या साह्याने 23 या अंकावरती. जमेची बाजू म्हणजे विकेट नाही गमावली निलेश या फलंदाजाची. आता मात्र शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवणार. ह्या षटकात धावा जमवल्यात 16 निलेश या फलंदाजाने. शेवटचा चेंडू त्याच्या वाट्याला. आखू टप्प्याचा चेंडू आता मात्र दिशा दाखवली, हवेचा वेग त्याच दिशेने आहे. क्षेत्ररक्षक देखील तिथे पोहोचलाय. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. दुसरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचला 25 या अंकावरती. अजूनही गरज असेल 12 चेंडू 27 धावांची, म्हणजे कंप्लीट सरासरी थोडीफार 1 रनाची सरासरी चुकली नाही तर 13-13ची सरासरी राखण्यात यश आलं या जोडीला. आता मात्र अरविंदच्या वाट्याला चेंडू येतील, कारण स्ट्राईकला जाईल. नॉन स्ट्राईकला उभा होता, 12 चेंडू उभा राहून पाहिलेत, साथ दिले निलेश या फलंदाजाची. आता मात्र खराब चेंडू सुनील दरवडा. फलंदाजीमध्ये इतकी चांगली कामगिरी केली ह्या सामन्यात आणि पूर्ण दिवसामध्ये एक सामना जर वगळला तर फलंदाजी आणि गोलंदाजी खूप तुफान केले या सुनील दरवडा या अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या या खेळाडूने. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू दिशा दाखवली, कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकलून दिलाय. इथे मात्र इन्फॉर्म बॅट्समन निलेश रसालला स्ट्राईक वरती आणून ठेवलाय. आता मात्र समोर एकमेकांसमोर बरेच दिवस खेळत आहेत हे दोन्ही खेळाडू. एकीकडे असेल सुनील आणि एकीकडे असेल निलेश. आता मात्र समोरचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. सुनील दरवडेला माहिती आहे कशा रीतीने चेंडू हातलायचे निलेश रसालला.
आणि निलेश रसालला देखील माहिती आहे सुनीलची गती आणि टप्पा लाईन लेन सर्व काही ओळखतो, परंतु थोडासा मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू आणि फलीचा संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अजूनही आज जी दिशा निवडली निलेश रसाल या फलंदाजाने, परंतु मला वाटतं अजूनही अशी गरज होती मोठ्या मोठ्या फटकांची. फक्त सिंगल आणि दुहेरीमध्ये कुठेतरी विश्वास ठेवत असताना निलेश रसाल हा फलंदाज. अरविंदला मात्र स्ट्राईकवर आणण्याची गरज आहे. इन्फॉर्म बॅट्समन आहे अरविंद वांगर. 10 फलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 29 अंकावरती. अजूनही 23 धावांची गरज असेल येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. या 3 चेंडूमध्ये जर वरच्या 10 धावा जर कंप्लीट होत्यात तर येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर षटकामध्ये 13 धावांची गरज लागेल. परंतु सुनील गावंडा सहजासहजी धावा देणार नाही, परंतु निलेश रसाली इथे कमी पडणार नाही. समोरचा चेंडू होता, हवेचा वेग ओळखला आणि त्याच दिशेने फटका खेळला. चेंडू आला 6 धावेंसाठी. 6 धावेच्या मदतीने 10 फलक 35 या अंकावरती. आठ चेंडू 17 धावांची गरज असेल. या 8 चेंडूमध्ये आता मात्र सर्व प्रेक्षकांना मंत्रमुक्त केलं जाईल. या सामन्याच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी, खूप चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा संघ आता मात्र अडचणीत आला. पुन्हा मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता. जशाच तसं उत्तर दिलं जाते ते गोलंदाजाकडून. एकीकडे तुफान फॉर्म मध्ये असलेला निलेश रसाल फटकेबाजी करतोय, तर एकीकडे सुनील दरोडा चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र यॉर्कर लेंथ हातवली होती. चेंडू मात्र सरळ लॉंगअपच्या हातात जातोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला अडवलं जाईल आणि 6 चेंडू 16 धावांवरती येऊन थांबलाय हा सामना. आणि स्ट्राईकला असेल पुन्हा जमेची बाजू निलेश रसाल. एवन जोडी सागर रसाल आणि राजेश रसाल इथे उपस्थित आहेत. आणि मात्र त्यांना प्रश्न पडलाय, एकीकडे त्यांचा संघ आहे श्री गणेश 11 भूषणदादा रसाल यांचा आणि एकीकडे स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ. म्हणजे पेच पडलाय त्यांना, कोणता सामना कोण जिंकेल. आणि 2 मांडव सजवले गेलेत. दोन्ही मांडवांमध्ये त्यांनी एक एक पाय ठेवलाय. जिकडे विजय तिकडे 2 पाय. सहा चेंडू 16 धावा. स्ट्राईकला असे निलेश. आतापर्यंत निलेशच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाले 4 चौकार, 1 षटकार, 2 षटकार. तुफानी फलंदाजी करतोय आणि दमला पण असेल. दुहेरी धावा 3 वेळा घेतल्यात. जशाच रीतीने गोलंदाजी मार्फती सज्ज झालाय नौका गोलंदाज. खेळपट्टीवरती 4थ्या गोलंदाजासाठी पाचारण केलं गेलंय अजितचं. आता मारतोय फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि खराब चेंडूला ज्याप्रमाणे दिशा दाखवली 6 धावांसाठी चेंडू नेलाय लेग साईडच्या दिशेने. डीजे
आजच्या दिवसात स्वर्गीय माधू सावंत 11 संघाच्या गोलंदाजाने मात्र दरारा ठेवला होता. तो दरारा मात्र झुजावू लावलाय निलेश रसाळ या फलंदाजाने. दुसरा चेंडू खेळत असताना इथे मात्र पुन्हा निर्धाव चेंडू खेळून काढतोय. आता मात्र गरज असेल निलेशला 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. आणि या 4 चेंडू मध्ये कशा रीतीने हाताळणार अजित. आता मात्र सरळ उडून दिलाय चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून ऑफसाईडच्या दिशेने. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी नकार दिला स्वतः अरविंद या फलंदाजाने. 4 षटकांमध्ये 3 षटकांमध्ये एक चेंडू खेळलाय आणि चौथ्या षटकासाठी चौथ्या चेंडूवरती मात्र स्ट्राईक वरती आलाय अरविंद बांगर हा फलंदाज. दहशत आहे अरविंदची नावात, परंतु ती दहशत मात्र इथे कायम ठेवत असताना आखूड टप्प्याचा चेंडू होता. ओळखला अरविंदने आणि खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेडून दिलाय मंचाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. अपेक्षा लागली सुपर ओव्हरची पाहिजे त्यांना. 2 चेंडू 3 धावा. पर अरविंदचा फटका सुपर ओव्हरच्या बाहेर घेऊन जाईल. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर सुपर 3 मध्ये. अभिनंदन मेरीलून संघाचा सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचलाय.